आपल्या धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात. मातेला प्रसन्न करण्यासाठी 9 दिवस उपवास करून मातेसाठी अखंड ज्योत पेटवली जाते. नवरात्रीमध्ये तुम्हीही अखंड ज्योत प्रज्वलित करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी 9 दिवस उपवास करून घटस्थापना करतो. तसेच 9 दिवसांसाठी अखंड ज्योत पेटवली जाते. अखंड ज्योती म्हणजेच 9 दिवस न विझणारी ज्योत. प्रतिपदेच्या दिवशी कलश स्थापनेच्या वेळी ही ज्योत प्रज्वलित करावी. तुम्ही देखील नवरात्रीमध्ये अखंड ज्योत पेटवणार असाल तर त्यासंबंधी काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. अखंड ज्योत का पेटवतात आणि त्यासंबंधी काही नियम आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 12:18 सुरू होईल. 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 प्रतिपदा समाप्त होईल. अशा परिस्थितीत 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल. तर शारदीय नवरात्रीची सांगता 11 ऑक्टोबरला होणार आहे. विजयादशमी हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते. अखंड ज्योती म्हणजेच अशी ज्योत जी खंडित होत नाही. अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून अखंड ज्योत पेटवली जाते. आता पाहूया अखंड ज्योतीचे काही नियम. त्यामध्ये नंबर 1, नवरात्रीत 9 दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा आपल्यावर प्रसन्न होते. तसेच माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो. यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते. अखंड दिवा प्रज्वलित केल्याने मनोकामना पूर्ण होतात. नंबर 2, तुम्ही अखंड ज्योत पेटवत असाल तर लक्षात ठेवा की त्यासाठी ज्योतीचा दिवा आणि वात इतका मोठा असावा की तो बराच काळ जळत राहील. पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नंबर 3, स्नान करून शुद्ध झाल्यावर अखंड ज्योतीत तूप किंवा तेल टाकत राहावे. अंघोळ केल्याशिवाय अखंड दिव्यात तेल किंवा तूप टाकू नये. नंबर 4, अखंड ज्योतीला कधीही घाणेरड्या हाताने स्पर्श करू नये. अखंड ज्योती लावण्यासाठी वापरलेला दिवा हा तुटलेला दिवा वापरू नये. या दिव्याची वातही अखंड ज्योतीसाठी योग्य असायला हवी. नंबर 5, जर काही कारणाने अखंड दिवा विझत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विझत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही. दिवा पुन्हा पुन्हा विझणे हे अशुभ मानले जाते. परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विझत असेल तर माता देवीची क्षमा मागावी. नंबर 6, शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विझला तर त्यात पुन्हा वात टाकू नका. अखंड दिवा लावताना वात मोठी ठेवावी. नंबर 7, अखंड ज्योत तांदळाने भरलेल्या ताटात असावी. देवीजवळ जमिनीवर नाही तर तांदळाने भरलेल्या ताटात अखंड ज्योत ठेवली जाते. नंबर 8, ज्या ठिकाणी ज्योत पेटवत आहे त्या ठिकाणी कुलूप लावू नये. म्हणजेच त्या खोलीला कुलूप लावू नये. ती खोली प्रकाशित असावी. 3-4 तास जळत राहतील इतके तूप त्यात भरावे.
अखंड ज्योत विझलेली नाही ना हे पुन्हा पुन्हा तपासावे. नंबर 9. कन्या पूजेनंतर अखंड ज्योत आपोआप संपते. जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेल्या अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरात दान करा. नंबर 10. 9 दिवस आणि नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विझवू नका. त्यापेक्षा दिवा आपोआप विझू द्या. नंबर 11. अखंड दिव्यात वात महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे आधीच लांब आणि मोठी वात बनवून ठेवावी. नंबर 12. ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तेथे नकारात्मकता राहत नाही, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्धी ही कायम राहते. नंबर 13. अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो. नवरात्रीमध्ये अखंड दिवा संपूर्ण 9 दिवस राहिला पाहिजे. शास्त्रानुसार हे शुभ मानले जाते. नंबर 14. गायीच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होते आणि नकारात्मकता दूर राहते, तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते. नंबर 15. मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी येते, तसेच आपले पितर शांत राहतात. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा.